Hello, everybody. This is our seventh session from our daily vocab series. तर आजचं आपलं हे 7वं सेशन आहे आणि दिवस 7वा आहे आपले सेशन पुरं केल्यापासून. तर आजची जी vocab आहे मित्रांनो, ती एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं तर ती अतिशय महत्त्वाची अशी vocab आहे. आजचे जे वर्ड आहेत तुम्हाला ते थोडेसे सिनोनिम सारखे वाटतील, त्यांचा मिनिंग थोडा सारखाच असतो, पण एक्झाममध्ये असेच क्वेश्चन विचारले जातात मित्रांनो ज्यांचा मिनिंग आपल्याला वाटताना सारखाच वाटतो, पण ते थोडेसे डिफरंट असतात, स्लाइटली डिफरन्स त्यांच्यामध्ये असतो. तर आजचे जे वर्ड आहेत ते एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचे आहेत. तर कोणते कोणते एक्झाम आहेत त्याच्यावर, तर त्यामध्ये एक्झाममध्ये आपण घेऊ शकतो SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन, दुसरं म्हणजे MPSC, तिसरं म्हणजे जे सरळ सेवा भरतीचे असतात एक्झाम ते, त्या व्यतिरिक्त बँकिंगची एक्झाम. या सर्व एक्झामसाठी हे अतिशय महत्त्वाचे असे vocab आजचे असणार आहेत. ठीक आहे, आपण सुरू करूया आजचं सेशन. आजचा पहिला शब्द आहे, पहिली vocab आपली आहे टॅसिटर. टॅसिटर म्हणजेच त्याचं मिनिंग इंग्रजीमध्ये होतो व्हेरी क्वाईट अँड सेईंग व्हेरी लिटल. म्हणजेच असा व्यक्ती की जो एकदम मितभाषी आहे आणि अल्पभाषी आहे. म्हणजे व्हेरी क्वाईट म्हणजे सेईंग व्हेरी लिटल म्हणजे जो फारच कमी बोलतो असा, एकदम अल्पभाषी असा असतो तो, त्याला आपण टॅसिटर असं म्हणतो. दुसरा वर्ड आहे लॅकोनिक. लॅकोनिक म्हणजेच युजिंग व्हेरी फ्यू वर्ड्स, म्हणजेच कमी शब्दात बोलणारा, थोडक्यात बोलणारा. बघा, टॅसिटर आणि लॅकोनिक दोन्ही वर्ड जवळपास मिनिंग सेमच आहे, पण इथं असं दिलेलं टॅसिटरमध्ये आपण म्हणू शकतो की तो फारच शांत आहे आणि तो फारच कमी बोलतो किंवा तो थोडंच बोलतो किंवा बोलतच नाही, अशा याच्यामध्ये असतो टॅसिटर म्हणजे शांत स्वभावाचा. तर लॅकोनिक कसा असतो, लॅकोनिक हा बोलतो पण एकदम कमी शब्दात बोलतो, हा डिफरन्स आहे त्यामध्ये. तसं आपण बघूया गॅरुलस. गॅरुलस म्हणजेच एक्सेसिव्हली टॉकिंग, म्हणजेच खूप बोलणारा, जास्त बडबड करणारा असतो गॅरुलस. पुढचा आहे इनआर्टिक्युलेट. इनआर्टिक्युलेट म्हणजेच अनेबल टू एक्सप्रेस क्लिअरली, म्हणजे जो बोलताना अस्पष्ट आहे. हा बोलण्याबाबतीतच नाही मित्रांनो, तर इनआर्टिक्युलेट म्हणजेच हा आपण जर काही कोणी विधान करत असेल तर त्याबद्दल जर ते आपल्याला क्लिअरली स्पष्ट होत नसेल, जर आपल्याला स्पष्टपणे कळत नसेल की तो काय बोलतोय, तो अस्पष्ट असेल, त्याला आपण इनआर्टिक्युलेट म्हणतो. तर हे बोलण्याच्या बाबतीत झालं, किंवा आपण एखादा लेख वगैरे वाचतो, एखादा आर्टिकल वाचतो, तर ते सुद्धा आपल्याला समजत नसेल, म्हणजे त्याची स्पष्ट भूमिका आपल्याला कळत नसेल, तर त्याला सुद्धा आपण इनआर्टिक्युलेट म्हणतो. आणि दुसरं या ठिकाणी आपण महत्त्वाचं बघू शकतो की या ठिकाणी वर्ड लागलेला आहे इन. तर कुठल्याही शब्दाच्या अगोदर इन हा शब्द जर लागलेला असतो तर तो 90% तो शब्द निगेटिव्ह टाईपचाच असतो, किंवा तो कुठल्या तरी शब्दाचा अपोजिट वर्ड असतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे बॅनर. बॅनर या शब्दाचा अर्थ होतो बोरिंग अँड अनओरिजिनल, म्हणजेच तातलेला, जुनाट. एखादी जुनी झालेली वस्तू असते त्याला आपण बॅनर म्हणू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे वर्बोस. वर्बोस म्हणजे युजिंग टू मेनी वर्ड्स, म्हणजे खूप जास्त
शब्द तो बोलतो किंवा खूप जास्त शब्द त्या एक आर्टिकलमध्ये असतात किंवा त्याच्या लिखाणामध्ये असतात. त्याला वर्बज असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे व्हॅल्युएबल. आपल्याला व्हॅल्युएबल माहिती आहे. व्हॅल्युएबल म्हणजेच किमती, पण हा त्याच्यासारखा दिसणारा असतो व्हॅल्युएबल. तर म्हणजेच असे शब्द की ज्यांचा उच्चार सारखाच असतो. जसं की व्हॅल्युएबल. व्हॅल्युएबलचा अर्थ असतो किमती. एखादी वस्तू आपल्यासाठी महत्त्वाची असते किंवा ती किमती असते. तर त्याच प्रकारे दुसरं आपल्या इथं दिलेलं आहे व्हॅल्युएबल. तर असे शब्द की ज्यांचा उच्चार सारखाच असतो, पण जवळपास सारखाच असतो, पण त्यांच्या स्पेलिंगमध्ये आणि अर्थामध्ये बदल असतो. ते अर्थ त्यांचे वेगवेगळे असतात. तर अशा शब्दांना होमोनिम्स असं म्हटलं जातं मित्रांनो. त्याच्यावरती सुद्धा एक्झाममध्ये प्रश्न विचारलेले असतात. ठीक आहे, तर आपण बघूया व्हॉल्युबल. व्हॉल्युबल म्हणजे स्पीकिंग इझिली अँड कंटिन्युअसली, म्हणजे धारदार बोलणारा, म्हणजे कंटिन्युअसली बोलतच राहतो तो असा व्यक्ती की जो नॉनस्टॉप बोलू शकतो. पुढचा आहे कोजेंट. कोजेंट म्हणजेच क्लिअर, लॉजिकल अँड कन्व्हिन्सिंग. म्हणजेच कोजेंट म्हणजे ठोस किंवा पटणारा. म्हणजे त्याचं बोलणं एकदम स्पष्ट असतं, लॉजिकल असतं आणि समोरच्या लोक तो त्याच्या बोलण्यातून कन्व्हिन्स करू शकतो. असं बोलणारा जे असतो त्याला आपण कोजेंट पर्सन असं म्हणू शकतो, बोलका पर्सन म्हणू शकतो. नेक्स्ट आहे वोसिफेरस. वोसिफेरस म्हणजेच लाऊड अँड फोर्सफुल इन स्पीच. म्हणजे जोरजोरात बोलणारा, रागारागात बोलणारा असतो, त्याला आपण वोसिफेरस म्हणू शकतो. पुढचा आहे लोकेशियस. लोकेशियस म्हणजे व्हेरी टॉकेटिव्ह पर्सन, म्हणजे बडबड्या किंवा खूप जास्त बोलणारा असतो, त्याला आपण लोकेशियस असं म्हणू शकतो. चालेल मित्रांनो, आजचं सेशन आपण इथेच कन्क्लूड करूया. आजचे जे व्होकॅब होते ते अतिशय महत्त्वाची अशी, अतिशय इम्पॉर्टंट अशी व्होकॅब आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टीने. ठीक आहे, थँक्यू. ओके.